बलकरचा टायर फुटला अन पलटी होऊन थेट गॅरेजमध्ये घुसला, तिघांचा जागीच मृत्यू. सोलापूर हळहळ. सोलापूर शहराजवळ असलेल्या सोलापूर हैदराबाद महामार्गावर सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. अपघातामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हाहाकार माजला होता. वेगात निघालेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकरचा टायर फुटला आणि बलकर पलटी होऊन थेट गॅरेजमध्ये घुसला. गॅरेजमध्ये काम करणारे 2 कामगार आणि दुचाकीवर जाणारे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. सोलापूर हैदराबाद महामार्गावर अपघातानंतर भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. सोलापूर शहर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने आटोकाट प्रयत्न करत पलटी झालेल्या बलकर बाजूला केले आणि बलकर खाली सापडलेले 3 मृतदेह बाहेर काढले. या भीषण अपघातात तौहीद माजिद कुरेशी वय वर्ष 20 राहणार सरवदे नगर सोलापूर, आसिफ चांद पाशा बागवान वय वर्ष 45 राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर अशी मृतांची नावे आहेत. विवेकानंद लिंगराज हे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी होते. पोलिसांनी 3ही मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर शासकीय रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहावयास मिळाला. यांची काय चूक होती असा सवाल नातेवाईक करत होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सायंकाळी 7च्या सुमारास बलकर क्रमांक MH44U 7495 सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने जात होता. बलकरचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टायर फुटल्याने बलकरने दुचाकीला धडक देत तो थेट उजव्या बाजूच्या असलेल्या गॅरेजमध्ये घुसला. यावेळी गॅरेजमध्ये काही लोक बसलेले होते. या सर्व लोकांना बलकरने चिरडले. जखमी व छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या परिसरात अपघात झाला त्या रस्त्यावर वळणमार्ग आहे. हीच बाब या अपघाताला कारणीभूत ठरल्याची प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे. सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल जगदंबाजवळ सोलापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या सिमेंट बलकर वाहनाच्या टायरचा ब्लास्ट झाल्याने दुचाकी वाहनावर धडक देऊन रस्त्याच्या दुभाजक ओलांडून बलकर विरुद्ध दिशेला असलेल्या तौहीद बॉडी बिल्डिंग गॅरेजवर आदळला. अपघात इतका भीषण होता की प्रत्यक्षदर्शी नागरिक माहिती देताना सांगितले हा तर मृत्यूचा तांडव होता. तिघांचा मृत्यू तर झालाच पण जखमींना बाहेर काढताना प्रशासनाची दमछाक झाली. या अपघातात 4 गंभीर जखमी झाले आहेत. बाजिद आसिफ कुरेशी वय वर्ष 49, माजिद मेहबूब चौधरी वय वर्ष 30, करीम बादशाह बेपारी वय वर्ष 38 जखमी, बंडूपंत नागनाथ सुरोसे वय वर्ष 52 जखमी असे जखमींची नावे आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.